एक मोटार 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने व त्याच ठिकाणाहून पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली. तर त्या दोन्ही मोटारींची भेट किती वाजता होईल? 5 वाजता ती मोटार निघाली, याचा अर्थ त्यावेळेला अंतर 0 किलोमीटर असेल. 6 वाजता ते 40 किलोमीटर होईल, कारण एका तासाचं अंतर किंवा एका तासामध्ये ती बस 40 किलोमीटर वेगानं धावते. 7 वाजता ती 80 किलोमीटर जाईल. 8 वाजता 120 किलोमीटर जाईल. 9 वाजता 160 किलोमीटर जाईल. 10 वाजता 200 किलोमीटर जाईल. 11 वाजता 240 किलोमीटर जाईल. आता ही पहिली बस एवढं अंतर 5, 6, 7, 8, 11पर्यंत पार करेल. आता दुसरी पहिली बस 5 वाजता निघाली, तर दुसरी जी बस आहे ती 7 वाजता निघणार, म्हणजे त्यावेळेला 0 किलोमीटर अंतर असेल. आता त्या बसचा वेग मात्र 60 किलोमीटर आहे, कारण ते पहिल्या बसच्या दीडपट वेगानं धावते. मग 40ची दीडपट म्हणजे 60. याचा अर्थ 1 तासात ती बस 60 किलोमीटर जाईल, म्हणजे 8 वाजता ती 60 किलोमीटर इतकं अंतर त्या बसनं कापलेलं असेल. 9 वाजता आणखी 60 म्हणजे 120. 10 वाजता आणखी 60 म्हणजे 180 आणि 11 वाजता आणखी 60 म्हणजे 240. याचा अर्थ 240 किलोमीटर अंतरावर त्या दोन्ही बस एकत्र येतील त्यावेळेला वेळ झालेली असेल सकाळी 11.